नमस्कार आणि खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवते आणि वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आपल्या सर्वांच्या चॅनल तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज बनवले धपाटे आणि त्याच्यासोबत माझ्या पिल्लूला धपाटे आणि दही द्यायचं होतं, त्याच्यामुळे मी फ्लिपकार्ट 5 मिनिट डिलिव्हरी केलं आणि याच्यात असं काहीतरी हे पण आहे कट द स्टिक प्ले म्हणून काहीतरी गेम पण आहे, पिल्लू आता स्कूलमधून आल्यानंतर खेळणार आहे. तर त्याच्यासोबत मी पालक ऑर्डर केली, धनिया कारण काही 99 रुपीजला भेटतं आणि फ्री डिलिव्हरीसाठी. आणि हे बघा मिरच्या आणि सोफ, मला सोफ लागते जेवण झाल्यानंतर काही खाल्ल्यानंतर, तर ही सोफ ऑर्डर केली आहे. आणि हे बघा कांदे 9 रुपीजला किती कांदे आलेत मोजून 1 2 3 4 5 6 7 नाही 6 9 रुपीजचे 6 कांदे किती रुपयाला पडले सांगा. आणि हे बघा 9 रुपीजला आहे निमू आणि बेबी कॉर्न पण ऑर्डर केले होते, ते पिल्लूने फ्रीजमध्ये आल्याला ठेवून दिले. आणि दही पण घेतलं आम्ही यूज करण्यासाठी. चला आता हे घर पूर्ण मला आवरायचं आहे, पिल्लू गेलं आहे स्कूलमध्ये, चला आवरते. आता ही पालक मी लगेच साफ करून पण ठेवून द्यायची ठरवली आहे. पालक साफ करते कारण का लगेच ठेवून दिली तर मग इझी पडतं. हे बघा ही कोशिंबीर कशी आली ओली ओली. हे बघा एवढ्या हे कोथिंबीरमध्ये माझं नुकसानच झालं, फक्त इतकी कोथिंबीर काहीतरी निघाली आणि ती पण ओली ओलीच आहे. पालक छान आहे पण कधी कधी असं ऑनलाईन डिलिव्हरीमध्ये असं नुकसान पण होतं, पण अचानक जर काही लागलं तर छान आहे ऑनलाईन डिलिव्हरी, पण कधी कधी नुकसान पण होतं. मी बाहेर ठेवून देते, खरकटं वगैरे मला आता ठेवायचं आहे बाहेर म्हणजे कचरा गार्बेज, पण हे लगेच झालं आहे तर ठेवून देते. तुम्ही जर माझा व्लॉग इथपर्यंत पाहत आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्लॉग डेली रुटीन कसं वाटतं तेही सांगा. माझं हे क्लिनिंगचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण का जर तुम्ही हे बघून मोटिवेट व्हाल आणि तुम्हीही क्लिनिंग कराल आणि मलाही काही जर माझं मोटिवेशन भेटेल म्हणून मी हे करते. आणि तुम्हाला व्लॉग आवडत असतील तर नक्की सांगा. मी हॉल फर्स्ट आवरला झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर इकडे बेडरूमकडे मोर्चा वळवला. आज मला बेडशीट चेंज करायची होती, मग बेडशीट चेंज करून घेतली. आणि आज माझी एक फ्रेंड पण येणार होती आणि ह्यांचे पण एक फ्रेंड येणार होते, त्याच्यामुळे आज माझा दिवस खूप बिझी जाणार होता. म्हणून बेडशीटचे पिलोचे कवर पण चेंज करून घेतले. आणि पिलोला कोण 2 कवर लावतं, मी तर लावते. माझ्यासारखं कोणी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हे बघा माझं असं चालू होते सगळे कामं. मग बेडरूम झाडून घेतली आणि त्याच्यानंतर किचनकडे मोर्चा वळवला. किचन पहिले तर पूर्ण भांडे मी तिकडे एकत्र करून घेतले, सगळं त्याच्यातलं कचरा खरकटं सगळं काढून घेतलं, बाहेर नेऊन ठेवलं आणि नंतर गॅस वगैरे पुसला, कारण का मला किचन पण झाडून घ्यायचं होतं. म्हणजे किचनचा जो खाली कचरा पडेल मग एकदाच सगळं झाडून कचरा भरून मग नंतर मला भांडे घासायचे होते, त्याच्यामुळे आता किचन झाडून घेतलं. आणि किचन हे सगळं झाडल्यानंतर इतकं छान वाटत होतं, सगळं घर क्लीन होतं. हे बघा रोजचा कचरा एवढा निघतो, असं वाटतं आहोतच इनमिन माणसं 3 आणि एवढा कचरा कुठून निघतो, पण निघतो एवढा कचरा बरं. आणि सगळ्यांना वाटतं की काय हे शहरात राहतात, 3 जणं राहतात, कायच काम असेल, पण खरंच त्यांनी सर्वांनी घरात आमच्या येऊन बघा खूप काम असतं. मग मी भांडे घासायला गेले, सर्व भांडे वगैरे घासून घेतले, कारण का मला आज सर्व झाल्यानंतर थोडंसं आराम पण करायचा होता आणि मेडिटेशन करायचं होतं. आणि माझी पूजा राहिली होती, कारण का मी ठरवलं होतं की सगळे कामं करूनच पूजा वगैरे करूत, म्हणजे मन शांत ठेवून आपले स्वामी समर्थांचे 3 अध्याय वगैरे वाचता येतील, कारण का ते मला वाचायचे होते. आणि छान भांडे वगैरे घासून घेतले, कारण का आपण स्वतः जेव्हा भांडे घासतो तेव्हा साबण वगैरे लागत नाही, जेव्हा आपण मेड वगैरे लावतो तेव्हा मग ते साबण राहते आणि ते मला बिलकुल आवडत नाही. आता मी जेव्हा स्वतः भांडे घासते ना तर तेव्हा इतकं छान भांडे असे चमकतात. जेव्हा मी स्कूलमध्ये जॉब करायचे ना तेव्हा जेव्हा मेड लावली होती तेव्हा असं रोज मला असं वाटायचं काय साबण ठेवली आहे कसं. मग छान मी पूजा करून घेतली आणि छान आरती वगैरे झाली. ओम भूर्भुवः स्वहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वहा. आणि 3 अध्याय झाले. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि 3 अध्याय वाचून झाल्यानंतर मला मग नंतर थोडासा मी आराम केला आणि लगेच माझी फ्रेंड आले
आणि हे बघा घर आधी कसं दिसत होतं आणि नंतर आता बघा किती छान दिसत आहे. गॅस ओटा एकदम क्लीन, भांडे पण झालेत. असं घर पाहण्यासाठी मला एकदम म्हणजे मला असं वाटतं की माझं असं घर कधी होईल. एकदा पिल्लू स्कूलमध्ये गेला की मला असं घर पाहायला मिळतं. आणि आता पिल्लू स्कूलमधून आला, माझे फ्रेंड्स पण येऊन गेला आणि पिल्लूला मॅगी खायची उपमा होती. बनवला होता आणि तो त्याला नाही खायचा आहे आणि मॅगी खायची आहे. मॅगी इज नॉट हेल्दी रियांश. वाय यू आर नॉट इटिंग उपमा? कम हेअर, टेल मी. कम कम कम. बघा कसा लागतोय. आणि आत्ताच माझ्या फ्रेंड्स आल्या होत्या, त्या गेल्यात. खूप छान वाटलं त्यांच्याशी 2-3 तास गप्पा मारल्या. आता आणि माझ्या मिस्टरांचा आता एक फ्रेंड येणार आहे, कारण की यांनी ऑफिसमध्ये लॅपटॉप विसरले. उद्या वर्क फ्रॉम होम करायचं त्याच्यामुळे. कारण का यांची थोडी तब्येत, हॉस्पिटलमध्ये पण गेले होते, घशामध्ये थोडं कचकच, ताप आणि हे वाटते थोडंसं. तुला कोणी दिले चॉकलेट्स? हां, ओ थँक्यू म्हटला तू. आता मी एक चॉकलेट खाणार. मग माझ्या फ्रेंड्स गेल्या, मग ह्यांचे फ्रेंड आले, कारण का आज ह्यांनी डॉक्टरकडे गेले होते. यांना ताप वगैरे आला होता, त्याच्यामुळे ह्यांना वर्क फ्रॉम होम करायचं होतं. त्याच्यामुळे लॅपटॉप द्यायला ह्यांचा फ्रेंड आले होते. मग त्यांच्यासाठी मी पोहे केले, गुलाबजामुन, चिक्की असं सर्व दिलं. आणि गुलाबजामुनचा पाक थोडंसं कोरडे पडले होते, म्हणून पाक पण बनवला. फास्टमध्ये सगळं काम माझं सुरू होतं. पोहे तोपर्यंत त्यांना दिले, इकडे पाक करायला घेतला. आणि मग त्यांना पोहे दिल्यानंतर चिक्की वगैरे त्यांनी खाऊन घेतली. मग गुलाबजामुन पण दिले. नंतर कॉफी केली. कॉफी मी सपकच केली, कारण का मला लक्षात करून सपक करावी लागते, कारण का मी थोडीशी जास्त खाते. नंतर मी चुपचुपके पिक्चर बघत पोहे एन्जॉय केली. कॉफी वगैरे सगळं झाली. आता मी पोहे खाते आणि मूवी लागलाय चुपचुपके. पुन्हा माझं किचन असं झालं होतं, कारण का दुपारी उपमा केला होता, नंतर पिल्लू स्कूलमध्ये आलेले त्याचे टिफिन्स, मग पोहे केले होते, कॉफी, आणि तो सगळा राडा मला परत आवरायचा होता. आणि मग थोडंसं आराम करून मी परत आवरायला आले. सर्व किचन आवरून घेतलं. खिचडी लावली, कारण का आता सगळ्यांनाच भूक नव्हती, कारण का पोहे खाल्ली होती, मॅगी खाल्लं होतं, उपमा खाल्ला होता ते, आणि गुलाबजामुन पण खाल्ले होते. त्याच्यामुळे मग खिचडीच सिंपल केली. आणि खिचडी झाल्यानंतर सर्व भांडे एकत्र केले आणि भांडे घासून घेतले फर्स्ट, कारण का एकदम जास्त भांडे पडले की मग कंटाळा येतो, म्हणून भांडे झाले की मग छान वाटतं. आणि भांडे झाल्यानंतर मला रात्रीचे माझे 3 अध्याय वाचायचे होते आणि खिचडीच्या तोपर्यंत तिकडे शिट्ट्या होत होत्या. मग ते 3 अध्याय पण वाचून घेतले. आणि पिल्लू खाली खेळायला गेला होता आणि तो येणार तोपर्यंत माझी खिचडीही होऊन जाईल म्हटलं. आणि इकडे देवाला दिवा आणि 3 अध्याय पण वाचून होतील. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही जर आपला व्लॉग इथपर्यंत जर बघत आला असेल तर एक नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आपले व्लॉग्स कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि रात्री मग अशा टॅबलेट्स घेऊन आजचा दिवस संपवला, कारण का ह्यांनाही घशाचा त्रास होत होता, ताप येत होती, म्हणून ह्यांना टॅबलेट्स दिल्या होत्या आणि मलाही. आणि पिल्लूचं आम्हाला काढून देणं चालू होतं. चला भेटूयात, बाय.